एका आंटीकडे एका शहरामध्ये मी घरगडी म्हणून कामाला होतो. मी खेडेगावातीलच होतो. माझं थोडं शिक्षणही झालं होतं, पण माझ्या अर्धवट शिक्षणाचा काहीही उपयोग झाला नव्हता. शेवटी मला एका बंगल्यामध्ये घरगडी म्हणून कामाला जावं लागलं होतं. माझे आईबाबा खूप समजूतदार होते. यामुळे त्यांना वाटायचं आपल्या मुलाने काहीतरी काम करावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावं. त्यांना वाटायचं आपल्या पोराचं एखाद्या मुलीबरोबर लग्न व्हावं, तेही आपल्या डोळ्यासमोर. पण नोकरी नसल्यामुळे माझं लग्नाचं वय होऊनसुद्धा मला कोणी पोरगी द्यायला तयारच नव्हतं. शिक्षण अर्धवट असल्याने मला नोकरी मिळाली नाही हे मला माहीत होतं. मला नोकरी मिळणारच नाही हे मला माहीत होतं. यामुळे मी एका शहरातील बंगल्यात कामाला होतो. पण कधी गावात आलो तर मी एका कंपनीत काम करतोय असं मी लोकांना सांगायचो. मी ज्या बंगल्यात कामाला होतो त्या बंगल्यात फक्त एकच आंटी राहत होत्या. त्यांचं वय 50च्या आसपास होतं. पण या वयातसुद्धा त्या खूप सुंदर दिसायच्या. त्यांचे पतिदेव काही वर्षापूर्वीच निधन पावले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशामध्ये कामाला होता. तो वर्षातून आईला भेटण्यासाठी एकदाच यायचा. तो परदेशात असल्याने त्याने तिकडेच लग्न केलं होतं. यामुळे आंटी खूप नाराज झाली होती. तिला वाटायचं आपल्याकडची एखादी सुंदर मुलगी प्रवीणला बायको म्हणून मिळाली असती. पण त्याने तिकडची मुलगी केल्यामुळे आंटीची बोलतीच बंद झाली होती. ती मला नेहमी म्हणायची, बबन, माझा नवरा जर जिवंत असताना तर माझ्या पोराची अशी हिंमतच झाली नसती. तिच्या या बोलण्यामध्ये खूप तळमळ असायची. असं असूनही आपला एकुलता एक मुलगा जिथे असेल तिथे तो सुखी आणि समाधानाने राहावा असा आशीर्वाद नेहमी ती आपल्या मुलाला द्यायची. एका आठवड्यामध्ये तिने माझं सारं काम पाहिलं होतं. तिला वाटायचं मी खेडेगावातील मुलगा खूपच प्रामाणिक आहे. शिवाय तो काम करण्यासाठी खूपच चांगला आहे. सांगितलेलं कोणतंही काम तो पटकन करतोय. यामुळे आंटी माझ्यावर खूप खुश होती. मी घरातली सर्व कामे करायचो. त्यांच्या बंगल्यासमोर मोठा बगीचा होता. त्या झाडांना पाणी टाकण्यासाठी बराच वेळ लागत असे. यामुळे दिवसभर मी कोणत्या ना कोणत्या तरी कामामध्ये गुंतलेलाच राहायचो. पण मला 8-10 दिवस झाल्यानंतर आंटी माझ्यासोबत जरा वेगळंच वागू लागली होती. तिचं या वयातील वागणं मला थोडं विचित्र वाटायचं. तिला वाटत असे आपल्यासोबत एक तरुण मुलगा राहत आहे. नकळत त्याच्याकडून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून घ्याव्यात असा तिच्या डोक्यामध्ये विचार येत असायचा. यामुळे कामं झाली की ती मला मुद्दाम खूप जवळ बोलवायची. सुरुवातीला मी लाजायचो, कारण तिच्या आणि माझ्या वयात खूपच फरक होता. शिवाय ती दिसायलाही जाड होती. नवरा गेल्यापासून तिच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या. त्या अपूर्ण इच्छा ती माझ्याकडून पूर्ण करून घेण्याच्या मार्गावर होती. हे तिच्या वागण्यावरून मला समजत होतं. आपल्याला नवीन काम मिळालंय म्हणून मी तिला नाराज करतच नसे. अलीकडच्या काळात तर ती मला हातपाय दाबायला सांगायची. मला उत्तेजित करणे आणि माझ्याकडून वेगळं काम करून घेणे हाच उद्देश तिचा हातपाय दाबून घेण्याचा होता. हातपाय दाबताना मी देखील खूप उत्तेजित होत असे, कारण शेवटी मी वयात आलेला पुरुष होतो. एके दिवशी दुपारी तिने मला तिच्या सोफ्यावर बोलवले आणि मला म्हणाली, मी जसं म्हणेल तसं तू माझ्याशी वाग. तिच्या या बोलण्याचा अर्थ मी समजून घेतला आणि नकळत तिच्या म्हणण्याप्रमाणे मी वागू लागलो होतो. दररोज मला दिवसातून एकदा ती संधी मिळत असे. पण रात्रीच्या वेळेस ती मला मुद्दाम म्हणायची, बबन, मला एकटीला खूप भीती वाटते रे. यामुळे तू माझ्या खोलीत झोपण्यासाठी येत जा. तिच्या या आग्रहामुळे मी तिच्या खोलीत जाऊ लागलो खरा, पण झोपायच्या अगोदरच ती रात्रीही मला जवळ बोलवायची आणि 2 वेळा संधी भेटायची. या वयातही तिने माझा चांगलाच वापर करून घेतला होता. माझंही लग्न होण्याच्या मार्गावर नव्हतंच, म्हणून माझ्याकडूनही ती चूक घडत असे. माझ्या या रोजच्या कामामुळे काही दिवसांनी तिने मला चांगली पगारवाढ केली होती. यामुळे मला आता तिथून निसटण्यासाठी
खूपच अवघड झालं होतं. माझ्या घरचे मला म्हणायचे, चांगला पगार कमावतोस ना, मग तिथेच काम कर. पण इकडे आंटी माझा कसा वापर करून घेत होती हे त्यांना माहीतच नव्हतं. शेवटी मी बरीच वर्षे आंटीजवळ राहिलो आणि कामाबरोबरच तिची बरीच सेवा माझ्या हातून घडली.